पब्लिकचं एवढा नशीब नाही का? गवती बाग बघायला गेलं
हॅलो ओ सतीश बुवा, ओ सतीश बुवा, एवढं जागा आहे तिकडे. मला तुम्ही झोपून गेला. बुवांचा आमचं 1 वर्षानं भेटलेला आहे. आधी आलं पाहुणं आलं की घोंगडा देव या, पाणी बिणी देव या, मग बघूया ना. हा पाहुणे गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हा व्हेरी गुड. किती 35 ला पवार साहेब करतो एका बाजू फटाफट. बुवाने सांगितलेलं आहे स्केल मध्ये गायचं. त्या मास्तर बघा येतात बबन फणस कान शरद कमळ या असला सगळं ना. बुवा शिकवायला जातात. शक्तीवाला मास्तर आहे. मी एकटा विद्यार्थी. बुवा स्केल मध्ये गावा. बुवा असं करू नका. माझ्यात त्याला कसं खावतो. माझ्या आज एका वर्षात मोरीनबाई भेटलेली आहे. मोरीनबाई अहो पण सोलपटणार का त्यांनी केला नाही काय तर बघा ना. काय केलं काय पण तोरेवाला हाय मी गडी सांग याची चालू काय कटिया कडी. आपला सालाबाद प्रमाणे सुरू काय कमरेच्या खाल गायचं नाही. कमरेच्या वर लय गायचं नाही. बुवांच्या घरापर्यंत जायचं नाही. त्यांना एकीने काय बोलायचं नाही. तरी एका बाजून भारी घातलं व्हायचं नियम आहे तो. सुरुवात करूया. स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्रीकडे विद्या देवता शारदा माता या महाराष्ट्राचा आराध्य आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि यांचा वैचारिक वारसा ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये पुढे चालवला ते म्हणजे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेतला. त्यांच्या विचारांशी नतमस्तक होत महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या बांधियाळीमध्ये संत वाळूबाबा यशवंतराव होळकर मल्हारराव होळकर राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना नमन करून माझ्या मुलीची ग्रामदेवता आई नवलाई देवी जळब्याची मालकी नाही विठलाई धनी मोदवा धनी देवडकर देव चव्हाटा फलित केदारली यांना नतमस्तक होत मुंबईची मुंबादेवी विरारची जीवदानी जागेवादन नटेश्वर रंगदेवता आणि माझ्या रसिकाच्या तुम्हाला नमस्कार करू. मूळ गादी बाबुर्ले घराण्यातले भिवाशंकर यांचे नारायणपुरम यांचे बाब्या राजाराम भवन विशाल गणेश भिकारी आणि गंगाराम प्रभाकर यांचा पुरेवाला आपला शिष्य शाही विकास लांबोरे नवलाई देवी दान मंगळ कर्मे धनगरवाडा निर्मित शाखा जय बजरंगबली नाथ पथक पन्नाजी कोटवाडी यांच्या सोबत कार्यक्रम करत असताना ढोलकीमध्ये साथ देणारे माझे संदेश ओपटे सिद्धार्थ मारगोळे बाजूला सतीश दादा साळवी वारगरला अजित चव्हाण आणि काढला रोहित लगे आणि माझा जो आवाज आताची 15वी वारी आता 10हून अधिक कार्यक्रम झाले तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवला तो माझा राजोचा पड्या. सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया. जय हिंद जय महाराष्ट्र. या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर संदीप मोरे बुवा यांना शाहिरी मानाचा मुद्रा. शक्ती तुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि सलग 3 वर्ष ज्यांनी मला सोबत केली मला आशीर्वाद दिले असे माझे आदरणीय सन्माननीय आडवली गावचे सगळे गावकरी मानकरी गावकर तिकडचे सगळे सदस्य सर्वांना मानाचा मुजरा करू.
ज्यांनी मला आज देखील यंदा देखील कार्यक्रम करण्याची संधी दिली ते असे आमचे ज्यांच्या माध्यमातून मला जो संपर्क झाला होतो ते आमचे आदरणीय प्रतीक पवार माऊली, अरुण घाग आमचे जे मानकरी आहेत आमच्या आडवली गावाचे, दत्ताराम दर्डे माऊली गावकर, सर्व ग्रामस्थ मंडळी, दोन्ही मंडळाचे सदस्य, सर्वांना मनाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूयात. या ठिकाणी अनेक मंडळी आलेली आहेत, त्यांचे शॉर्टकटमध्ये नाव घेतो. आमच्या गावचे, आमच्या घराण्याची शाख शाहीर नितीन चव्हाण माऊली, आयोजक आणि शाहीर कल्पित जोशी, आमचे मित्र प्रदीप मांडवकर. 12 तारखेला आयोजक तेच होते आणि त्यांनी सगळं बघितलेलं आहे. आनंद साळसकर माऊली आमच्या विरवलीचे, एकही वारी सोडत नाहीत आमचे माऊली. सुरेश भावदाने भाऊ आमचे निवेंडीतले, महेंद्र भाऊ आंग्रे खास कर्नाटकातमधून आले, मला वाटतं मद्रासमधून आले विमानाने. काय कमाल आहे राव. आमचे ग्रंथ वाचक चंद्रकांतजी जड्यार, निलेश जोगळे, निखिल गुरव, वेदांत जाधव, संतोष बुवा कोल्हापटे आमचे वस्ताद, विनायकजी धोपट, जनार्दन नाचरे, सर्व युट्यूबर्स, रुपेश मांडवकर आमचे बुवा, शाहीर किशोर बेजरे आमचे तुरेवाले शाहीर, शाहीर अतुल कदम, राजेश शिबे, सर्वांना मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूयात. जय जय. शरण तुझमी विघ्न भंजरा हे दयानिधे श्री गजानना. या कलगीतुऱ्यावर ही कलगीतुरा ही लोक शक्तितुरा घराघरापर्यंत पोहोचवली. ते कालच कैलासवासी झालेले आमचे शाहीर रामचंद्र घाणेकर आमच्यासारख्या शाहिरांना खऱ्या अर्थाने या कलगीतुऱ्यात आणण्यासाठी एका अर्थाने एक लोहचुंबक असतं त्याप्रमाणे त्यांच्याकडे शक्ती होती आणि त्यांनी एका अर्थाने आम्हाला ह्या कलेच्या नादाला लावलं. आणि असा महामेरू, असा आमचा या लोककलेतील महासागर शाहीर रामचंद्र घाणेकर हे आपल्यात नाही आहेत हे सांगताना प्रचंड दुःख होतं. त्यासोबतच त्यांचे वाचक आदरणीय जे माझ्या वस्तादांच्या संपर्कात कायम होते. अगदी बघा, मुलाला मूल जवळचं असतं, आईला तिची लेक जवळची असते. हे वाचक मंडळींना त्यांची वाचक मंडळी जवळ असते. आणि असेच आमचे सुधाकर गावणकर माऊली यांचंही काही दिवसांपूर्वी निधन झालेलं आहे. आमच्या तुऱ्याची पोकळी निर्माण झालेली आहे. शाहिरांनी श्रद्धांजली वाहिलेलीच आहे. माझ्याकडून, माझ्या साजाकडून माझ्या माऊलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मी स्तवन गातोय धनी गांगेश्वराचे. धनी गांगेश्वर ज्याची बहीण विठलाई तिला इटलाई म्हणतात आज घेतली, तो भेटायला भाव तिकडे जातो. आणि माझी पण विठलाई आमच्या केळंब्यातली, माझी कुलदेवता पण विठलाई, हे काही गोष्टीची नाती असतात. आणि धनी गांगेश्वर जो शिवशंभूचा अवतार आणि माझा तुऱ्याचा साज, माझा मालक शिवशंकर आहे. आणि हेच स्तवन आडवलीच्या त्या गाव रखवाल्याचं, गाव रक्षण करण्याचं धनी गांगेश्वराचं चरण, त्याच्या चरणाशी त्याच्या लेकरांच्या साक्षी.
गांगेश्वर देव माझा धनी गांगेश्वर देव माझा धनी कोण वाचवील आता तुझ्या वाचुनी कोण वाचवील आता तुझ्या वाचुनी काहुर दाटले काहुर दाटले ये रे आता ये धावूनी गांगेश्वर देव माझा धनी गांगेश्वर देव माझा धनी तुझ्या वाचुनी कोण वाचवील आता तुझ्या वाचुनी काहुर दाटले काहुर दाटले ये आता ये धावूनी गांगेश्वर देव माझा धनी गांगेश्वर देव माझा धनी तुझ्या गुणपेची छाया व्यापी दिशलाई तुझ्या गुणपेची छाया व्यापी दिशलाई तुझ्या गुणपेची छाया व्यापी दिशलाई तुझ्या मोड सारे घडून आले तुझ्या मोड सारे घडून आले जीवनाचे सार्थक आमच्या चरणाशी माथा आयुष्यभराचा त्यांच्या चरणाशी माथा आयुष्यभराचा त्यांच्या चरणाशी माथा आयुष्यभराचा चरणाशी जाता एक मीच माथा चरणाशी जाता एक मीच माथा करितो हरक्षण केवळ असी ज्याची गाथा करितो हरक्षण केवळ असी ज्याची गाथा करितो हरक्षण केवळ असी ज्याची गाथा काहुर दाटले काहुर दाटले ये आता गांगेश्वर
कोण वाचविला तुझ्या वाचुनी कोण वाचविला तुझ्या वाचुनी काहून ताटले ये रे आता रे धावूनी गांगेश्वर देव माझा धनी गांगेश्वर देव माझा धनी गांगेश्वर देव माझा धनी गांगेश्वर देव माझा धनी बोल श्री गणपती गजानन कावदेवी अखंड हरदास्वलीचा अखंड बाबुरंगले घराण्याचा भिवा शंकर बाब्या राजाराम पवन भीषण गणेश भिकाजी जागरम प्रभाकर बोलपुरे गणपती बाप्पा शीघ्र कवी वासुवाणी आमच्या घराण्याचे यांचे मानसपुत्र आदरणीय भाऊ पवार यांचे शिष्य शाहीर हरिश्चंद्र धुमक आणि शाहीर दिलीप धुमक यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे आनंद साळसकर आमच्या वेरवली बुद्रुकचे 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक बारीला बक्षीस आहे आणि फरमाईश आहे गण्या माझ्या बालपणी प्रिशा प्रतीक पवार आमची प्रत्येक माऊलींची कन्या फरमाईश आहे एक आशेचा किरण गांगेश्वराचा चरण 500 रुपयाचा पारितोषिक आणि एक आशेचा किरण गांगेश्वराचा चरण फरमाईश श्री गांगेश्वर ग्रामविकास मंडळ आडवली 500 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे आगर नराळचे शाहीर आमचे मित्र किशोर वेजरे सह सुनील गोवळकर प्रवीण गोताड यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आणि संदीप पडे दादा यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक पहिली फरमाईश गण माझ्या बालपणी होत्या वाटण वळणी गण माझ्या बालपणी होत्या वाटण वळणी त्या वाटेने माझ्या वडिलांनी त्या आता बुवांचा नाव होता ओ बुवा म्हणजे विषय काय मला होतं काय हे परनो बुवांचा गण ऐकला ना म्हणतात गावाला चूल पेटलेली आहे चुलीचं म्हणतात काळ तसंच राहिलेलं आहे ते सगळं चाकरमाने मुंबईला आले एवढ्या अर्जंटमध्ये आलं चाकरमाने मुंबईला हो संदीप बुवा एवढं अर्जंटमध्ये आलं कोकरोच कॉर्पोरेशनचं काय सदस्य होतं असलं काय होतं काय नाही ना तर म्हणतात बुवांचं ज्ञान म्हणतात तुम्हाला गार करीन दुसऱ्या बारीत मी दुसऱ्या बारीत पळून जाणार आहे तुम्ही जी धमकी दिली ना मला दुसऱ्या बारीत तुम्ही काय कुराडा दिली आहे की पारे आली की आता काय बोलणार बुवा तर
अहो हे स्थलांतर होतंय ना, गावासनं माणसं इकडे मुंबईला येतात, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण समाज प्रबोधन गाव नाही की तुम्ही हा गणपती बाप्पाला काय करील, इकडे या ती काय बॅग भरली तर गणपती बाप्पा बॅग भरून जाऊ नकोस, तर त्याच्यासाठी उद्योगधंदा आमदार खासदारांनी आणलं पाहिजेत. हा मग माणसाला होतील गावात ना, गणपती बाप्पा काय काय करील द्यात पैसा. निविता महेश दर्डे, विना अविश दर्डे, 501 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद माऊली, थँक्यू सो मच. असं येत राहा मोबाईलमध्ये. तर गोवा एक चाल येतो ना 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 गोवाची चाल, गोवाची चाल. अहो गेल्या वर्षी ही चाल गोवानी पहिल्यांदा आमच्या संदीप गोवानीच गायली, गेल्या वर्षी का आदल्या वर्षी. हा त्याच्यानंतर ह्या चालीचा एवढा काय भुसकाट पाडला नाही लोकांनी. त्याच चालीवर आमच्या राजेश बुवांचा कोकणचं 1 नंबर गाणं आहे, मग नमानात घेतला नाही. आता फक्त 2च गाणी त्याच्यावर राहिलेली आहेत, ती सांगण्यासारखी नाही आहेत. हा ते सांगतो. माझ्या बापाचा येता सण, अवघ बहर ते कोकण. हो चाकरमाने मुंबईला आलं तरी बाप्पाचा सण म्हणजे आला, 2 महिने झालं तयारी सुरू आहे. सगळं जातात गावाला, गणपती बाप्पाच्या दर्शनाला सगळं जातात. काय गुरुवानो जातात की नाही, तवा लोकांना भरतं. बाकीचं या खाली होतं त्याला राजकारणी जबाबदार आहे, त्यांच्यासाठी तुम्ही बोललं पाहिजे. दुसऱ्या बरीला माझ्यावर चढण्यापेक्षा तर या गाणं तिकडे गावा ना. भुवांचा आमच्या डोळे मला म्हणतात तुम्ही आय लव्ह यू म्हणता, पण मला कुशीत घेत नाही. अरे 4 चौघात कुठं घेऊ, 4 चौघात कुठं घेऊ. पाऊस पडतोय भेटतो तुम्हाला मागल्या दाराला. काय हो आलो तुम्ही पण तरी पण चालवाप्रमाणे आय लव्ह यू सँडी, आय लव्ह यू सँडी. अरे आय लव्ह एवढं आमच्या सँडीला मी बोललो असं आय लव्ह यू, तेवढे माझ्या पहिल्या 2-3 अकाउंटला पण बोललेलं नाही मी. 2-3 नव्हते बाबा, तुम्ही म्हणशील. माझ्या बापाचा येता सण, अवघ बहर ते कोकण. होत घराचं नंदनवन, होत घराचं नंदनवन. ध्यान देऊन आता ऐक शाहिरा, दूरेवाल्याचा गण. ध्यान देऊन आता ऐक शाहिरा, दूरेवाल्याचा गण. ध्यान देऊन आजच्या बरेचा गण मला म्हणतात त्यांची सालपाटा काढतो. रंदा घेऊन आलो मी काय खैर वाटलो काळा असला म्हणून. तो मैसा तुम रंदा मारेगा सालपाटा निकलेगा, मैं ऑलरेडी काला है और काला हो जाएगा तो क्या होगा. आधार कार्ड पे मेरा फोटो ऐसा ही कैसा है. बात करता मेरे को डराता है भाई, इसको बोलो ना. घाबरवलो ना भुवांचा आमच्या आलं की हे राजवादा 2-3 लाईटी अशा डोळ्यावर मारता येत नाही तुला. त्यांचं डोळं असं झाकलेलं आले वर म्हणतात काय म्हणतात गप आहे म्हणतात, सगळं पब्लिक गप आहे. अरे झोपल नाही वाद्यास घावलं. ऐसा कुछ करो ना, ऐसा कुछ करो. मी काय बोलणं बोललो बाई. हा याला म्हणतात, याला एक आमचं म्हणलं मंगेश यादव, तर तुमचं म्हणतात वकील आहे तर सांगा. मी त्यांना उभं केलं, म्हटलं वकील नाही छोटा शकील आहे, डिस्काउंट करेगा. तिथपासून नादा लागणार, सगळ्यांच्या नादाला लागायचा, ह्या माणसांना नादाला लागायचा. आमचं प्रभाकर धनावडे आहेत आमचं वस्तात, तर यांना मॅनेजर म्हणतात. मला परवाशी कळलं मॅनेजर. चल आजचा गण हो पवारानो, एवढा मी जरा मी यांना हसवतो जरा, मला 5-10 मिनिटं वाढवून द्या ना. हो माझी 5 मिनिटं कमी करा ना जरा. हा त्या चला. गणा तुझी सारी किमया. ए सतीश दादा घाणेकर बुवांसोबत आम्ही वाऱ्या कमी बघितल्या. मी आणि संदेश आम्ही एकत्र जायचो बुवांच्या वारे बघायला.
घाणेकर भावांच्या, जेव्हा आम्ही हे सगळं शिकत होतो 2009 वगैरे, तेव्हा आम्ही सतीश दादांना बघायचो. ह्या माणसाचं बारीक लक्ष तेव्हा सगळं असं. आणि तो माणूस आमच्यासारख्या, आमचे सुराबिरांचं म्हणतात ना, आज तो माणूस आमच्यासोबत आहे. सतीश दादा खरं सांगायचं, पहिलं स्तवन मी सुरात गायला, स्केलला गायला, आत्ता पण सुरात आहे. यांना सांगा ना यार, याच्याकडे बोला दुसरं काय नाही, नॉन सेन्स गाणा भाई. हे संजय बुवा, हे मोठे मोठे गार केलं गमत मध्ये, खरोखर मोठं मोठं गार केले यार. तुम्ही ऑलरेडी गार आहे. गणा माझ्या गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालली. जो धनी तिकडं बसलाय गांगेश्वर, अरे गावाचा रखवाली आहे. इकडचं तिकडं काय होईल, आज दरडे गावकार आहेत तिकडचे. आणि जसं आपला कौल लावला, उजवा घेतला, जायला जा मुंबईला जा, तुझी बरकत होईल. गोरा ढोरात, कोरा टोरात, गोरा वासरात सगळी बरकत. आणि तसा विश्वाचा मालक आमच्याकडं सायन्स आला. आता म्हणतात बाबा पृथ्वी अशी फिरते, स्वतःभोवती फिरते, त्याला परिवलन म्हणतात. मग ती सूर्याभोवती फिरते, त्याला परिभ्रमण म्हणतात. स्वतःभोवती फिरते त्याच्यामुळे दिवस रात्र होतो. आणि ती तशी सूर्याभोवती फिरते म्हणून हे ऋतू बदलतात. हे सगळं सायन्स आहे. अरे मान्य आहे, पण ती पृथ्वी 23.5 अंशामध्ये फिरतेच कशी? 23.5चा 24 का होत नाही? म्हणजे मेजरमेंट लावली कोणी? 23.5चा 1 जरी अंश इकडे फिरली तर सगळं गार होईल. सगळा बर्फ या तुमच्या किडण्या बिडण्या सगळ्या बाद, श्वास घेऊ नाही शकत. आणि इकडं कल्ली की सगळं जळून भस्मा. 23.5 बरोबर तेवढ्याच वरती. कोण म्हणजे कोणी लावलंय? कोण इंजिनियर कोण आहे? स्केल. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डोलती. अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. गणा तुझी सारी किमया, अंबरात मेघ चालती. कुठून कसा येतो वारा, कुठून कसा येतो वारा, आणि कशी झाडे डोलती. अंबरात मेघ डोलती, अंबरात मेघ डोलती. स्वतः भोवती पृथ्वी फिरे, त्रिकाल बाधित असे खरे. त्रिकाल बाधित असे खरे, त्रिकाल बाधित असे खरे. परिवलन करता करता, सूर्याभोवती फिरता फिरता, दिस मात्र ऋतू ही सरे. प्रदक्षिणा घालून पूर्ण, प्रदक्षिणा घालून पूर्ण, तिथे कसे डोके जुळती.
अंबरात मेघ चालती अंबरात मेघ चालते गणा तुझी सारी गणया अंबरात मेघ चालते गणा तुझी सारी गणया अंबरात मेघ चालते करतो विचार त्याच्या पुढे दैनंदिन हे नित्य घडे दैनंदिन हे नित्य घडे दैनंदिन हे नित्य घडे गोड चालविता धनी सांगल का तुझ्या कोणी एक तोच चिंतामणी तुझं परदाना बाबा तुझं परदाना बाबा माझे दोन्ही कर जुळती गणाची सारी गणया अंबरात मेघ चालते गणा तुझी सारी गणया अंबरात मेघ चालते कुठून कसा येतो वारा कुठून कसा येतो वारा आणि कशी झाडे डुलती अंबरात मेघ चालते अंबरात मेघ चालते गणा तुझी सारी गणया अंबरात मेघ चालते गणा तुझी सारी गणया अंबरात मेघ चालते गणा तुझी सारी गणया अंबरात मेघ चालते यानंतर गवळण 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 सुनील यशवंतराव आमचे हसोळगावचे 500 रुपयाचं पारितोषिक गाणे छान आणि सुरात गातो एक नंबर थँक्यू सर या आमच्या बुवांना पण सांगा जरा फरमाईश आणले स्मृती किरण दर्डे आणि प्रिन्स किरण दर्डे 500 रुपये आशेचे किरण गांगेश्वराचे चरण घ्यायलाच पाहिजे आत्ताच्या बारीला घेता दुसऱ्या बारीला घेईन किती नंबरला गवळण 47 तर बुवांचे आमच्या गवळण सालाबाद प्रमाणे प्रेमाचे आहे बुवा म्हणतील लांबोरी बुवांना प्रेमाची गवळण आणि बुवा थोडी कळ काढतात बरोबर राधेनं प्रेम करायचं आणि कृष्णानं थोडी खोडी करायची हा शक्यतुरा आहे या शक्यतुरीत सगळ्यांनी प्रेमाच्या गवळणी बोलल्या पाहिजे तुरेवालीने थोडीशी कळ ती कळ काढताना त्या राधेकृष्णाच्या प्रेमाला पावित्र्याला आमचे 33 कोटी दैवत आहेत त्यांना कुठेही बाधा आली नाही पाहिजे फक्त गंमत असली पाहिजे म्हणजे बुवांची कळ काढताना बुवांना चिमटा काढताना बुवा पण हसले पाहिजे गुदगुली करायची बुवा आम्ही गुदगुल्या करतोय याला काय जास्त त्रास करून घेऊ नका त्याच्यामुळे बुवांची काय गवळण ती आहे ओके त्यांना माझ्या बालपणी तीच चाल इथं ना माहिती चाहू तुम्ही ती परत काय द्यायची प्रेमाची गवळण आहे वेळ कमी आहे त्याच्यामुळे बुवा माझी गवळण एक मुकडा एक अंतरा आग स्वयंपाक करतो डाळ भात अजिऱ्या मिऱ्याची चटणी वाट हा जेवाला बघताना वाट यक्षा अग जेवाला बघताना वाट सर काय म्हणतोय बघा मी राधेला काय बोलणार नाही राधा माझी प्रेमाची आहे पहिल्यांदा आईला मी बोललेला जाय आणि आज म्हणून कुशीत घेणार म्हणजे घेणार 100% फक्त बघित राहायचं कुशी काय कुशीत ना नाही बोलले कुशीवर घेतो बोलले तू म्हणतो घे कुशीत नाही तर तुला घेतो उशीत यायला उशीत घेण्याला मी एवढा लहान आहे बुवा तुमची उशी केवढी मोठी उशी एवढी मोठी आहे सगळ्या गोत्या शिवल्या उशीच्या म्हणून बुवा इकडे बघा इकडे बघतो तर ही मावशी काय नाही खातो ही माझी राधा आहे एक मावशी आहे ही मावशी काय नाही खातो फक्त मागते मऊ मऊ भात का का कारण कारण त्याला कारण ही मावशी काही नाही खात फक्त मागते मऊ मऊ भात हिच कशानं पडलं दात
हिच कशानं पडलं दात झोघात झाला कशानं झाला घात घात हो झाला कशानं झाला घात घात हो झाला कशानं झाला ही मावशी काय नाही खात मागते मोमो भात ही मावशी काय नाही खात मागते मोमो भात हिच कशानं पडलं दात हिच कशानं पडलं दात घात हो झाला कशानं पाय पसरून बघा गेली तळाशी बुडात सुडात ढकलली आत हो सुडात ढकलली आत हो मारली कुणी म्हणीलात हो सुडात ढकलली आत हो मारली कुणी म्हणीलात हो ह्या बाईची कोकणाची ही बात हो घात हो झाला कशानं झाला घात हो घात हो झाला कशानं झाला घात घात हो झाला कशानं झाला घात घात हो झाला कशानं झाला घात मावशी काय नाही खात मागते मोमो भात हो मावशी काय नाही खात हो मागते मोमो भात हिच कशानं पडले दात हिच कशानं पडले दात घात हो झाला कशानं झाला घात 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 हे पैसे चंदन दर्डे शिडी पहिल्यांदा दिलेला बाबा 301 रुपये तुला बरकत येऊन दे हे कुठलं असतं बोल रे ते दुसऱ्या बरकत घेतो आठवण तर या ठिकाणी योगेश अशोक दर्डे चौकवाडी योगेश अशोक दर्डे चौकवाडी 501 रुपयाचं पारितोषिक आहे आणि हे IBN लोकमतचे एडिटर आहेत मानाचा मुजरा एवढ्या पदावर आमची माणसं आहेत संतोष दर्डे अरुण घाग मानकरी आणि प्रतीक पवार माऊली या ठिकाणी स्तवन झालेलं आहे गण आणि गवळण झालेलं आहे मला 5 मिनिटं दिलेली अजून आहेत पण मला अजून फक्त 5 मिनिटं वाढून द्या त्याची कारण आहे गेल्या वर्षी बुवांचा नवरात्रीत आमच्या पुनस गावी लांजा तालुक्यात बारी झाली आणि त्यावेळेला बुवांचा अनेक वर्ष जो प्रसिद्ध गाजेला प्रश्न होता तो आमचे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून तो फुटला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बुवाने तो मान्य केला आता महत्त्वाची गोष्ट नंतर मला कळलं की संदीप बुवांचा प्रश्न फुटल्यानंतर म्हटलं आता काय भारीच था पण नंतर कळलं की बुवानी प्रश्न मान्य केल्यामुळे आमच्यापेक्षा बुवांचं नाव जास्त झालं आणि आमच्या लांजेने त्याचा जास्त सन्मान केला लांजा राजापूर आणि त्याच्यानंतर आज बुवा आमच्या तावडीला भेटलेले आहेत किंवा आमच्या भेटीला आहेत बुवानी सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे मी त्यांना आयला मी म्हणतो त्याप्रमाणे ते कधी खोटं बोलत नाही आणि खरं आहे तो माणूस कधी खोटं बोलत नाही आज बापाच्या मागे आज जे उभं केलं त्या माणसाने 10वी शिकलेला माणूस आहे स्वतःचा स्टुडिओ आहे आता सध्या जरा काहीतरी घरच्या देवात नड आहे म्हणून गाणी फेमस होत नाहीत पण एक काळ होता बुवांची गाणी प्रचंड फेमस आहे तर असे शाहीर ग्रंथवाचक आहेत स्वतः गाणी लिहितात सदालाल घराण्याची शाहीर आहेत मी या ठिकाणी आता नाव दिली ते लक्ष कुठे रे हां संतोष दर्डे अरुण घाग या गावाचे मानकरी आणि प्रतीक पवार यांना मी स्टेजवर बोलवतोय आणि चंद्रकांत जड्यार माऊली इथं असतील जवळ तर कृपया यायचं आहे बुवांचा प्रश्न आहे त्या प्रश्नाला आज मी हात घालत आहे पहिला प्रश्न परत द्या अरे बेंबीन पाणी सोडा पहिला पद्धत माहिती आहे पहिला नारळ ठेवायचा बुवांचा प्रश्न आहे त्रिकाल ज्ञानी श्वेत द्वीपात फिरत असताना त्याला सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली त्या कन्येच्या शरीरामध्ये त्या पुरुषास एक दिव्य पुरुष दिसला पहिला पुरुष दिसला त्या पुरुषाच्या हृदयात अजून दुसरा एक पुरुष दिसला एकावर एक प्रिय त्या दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात तिसरा पुरुष दिसला 3 in 1
अशा प्रकारे त्या कन्येच्या शरीरात असलेले 3 पुरुष त्यांना दिसले. गावकऱ्यांकडे मानकरांकडे बुवांचा प्रश्न वाचला. ए चुपडे चुपा हाताची कडे तोंडावर पड. बुवाने सांगितलं तर प्रश्न, त्या 3 पुरुषांची नावं काय व तिघांचे स्वरूप काय व त्या कन्येचे नाव काय. बरोबर, 3 पुरुष आहेत, एकात तपेलात बघा अजून टोपा टाकतो, टोपात तांब्या टाकतो, तसा विषय आहे. पण ग्रंथाचा आहे, ग्रंथाला काय बोलायचं नाही. बुवाने सांगितलंय विषयाचे उत्तर ग्रंथ पुराव्याचे असावे. 1 पुरावा असेल तरच विषयाला हात घालणे. 2 ह्या जरा तुम्ही सांगा, खोटं बोलू नये आणि पुढचं वाक्य जरा वाचा तुम्ही. उत्तर देऊ अचूक उत्तर देऊ नये सांगितलं नाही, मग द्यायचं की नाही. पण समजू शकतो स्पेलिंग मिस्टेक आहे. बुवांना मी हसत नाही. बुवा म्हणून सांगतो राजू दादा लाईटी वाढव, डोळे उघडून देत बुवांचे. तर प्रश्नाचं उत्तर पहिलं काय सांगितलंय, विषयाचे उत्तर ग्रंथ पुराव्याचे असावे. आण पुरावा आणला. दुसरं काय, पुरावा असेल तर विषयाला हात घालावे. पुरावा आहे मग आता विषयाला हात घालतो, बघित राहा. आता महाराज कथा उपकथा 2 मिनिटं थांबा पोरांनो. हां अरे मग लोकांनी कशाला पैसे दिले नाही. महाराज मी एक आश्चर्यजनक घटना पाहिली आहे, ऐकावी. काल मी श्वेतद्वीपास गेला होता. तिथे मला एक सरोवर दृश्यस पडले. त्या सरोवरात अनेक कमळ फुलली होती. त्याच्या तटावर एक विशाल नेत्राची कन्या उभी होती, म्हणजे मोठ्या डोळ्यांची. त्या कन्येस पाहून मी मोठ्या आश्चर्यात पडलो. तिची वाणी ही मधुर होती. मी तिला विचारले, भद्रे तू कोण आहेस, या स्थानी तू निवास कसा करतेस, इथं तुझं काय काम आहे. मी इतकं म्हणत होतो त्याच कन्येनं माझ्याकडे एकटक नेत्राने पाहिलं, पण ती गप्प राहिली हे मला समजले नाही. तिला पाहताच माझं सारं ज्ञान कुठं गेलं याचंही ज्ञान मला राहिलं नाही. असं करून सगळ्यात इतक्यात मला कुमारीच्या शरीरात एक दिव्य पुरुष दृष्टीस पडला. पहिला पुरुष भेटला, त्या पुरुषाच्या हृदयात दुसरा पुरुष दिसला. भेटला दुसरा, त्या दुसऱ्याच्या हृदयात तिसरा पुरुष मला दिसला. याचे नेत्र लाल असून, म्हणजे हे इथं पुरुष भेटला. आता उत्तर. अहो मी यांना काय असंच नाही सोडलं. हा कामात 2 मिनिटं हो. आता माझ्या तरी जे आलेले नाहीत ना आडवलेकर आज तर म्हणतील का मी बारीश गेलेलो नाही. हा अरे सोन्यासारखा दिवस माझा गांगोबा पावला मला. ह्याने जर नाही म्हणलं ना तर मी आहेच दाखवतो, गोधडीत पण घेतो आणि हा. तर तो त्रिकाल ज्ञानी कोण होता ते सांगतो. तर बुवा तो त्रिकाल ज्ञानी म्हणजे नारद मुनी होता. त्यानंतर तुम्ही विचारताय की त्या 3 पुरुषांची नावे काय, तर त्यांची नावे ऐका. पहिल्या पुरुषाचे नाव होतं ऋग्वेद. ऋग्वेद ऋषीमधला ऋ अर्धा ग नंतर वेद ऋग्वेद. त्याचं स्वरूप कोणतं, तर भगवान नारायणाचं ते स्वरूप होतं. तसेच तो अग्निमयी होता. त्यानंतर दुसरा पुरुष पाहिला, त्याचं नाव काय, तर दुसऱ्या पुरुषाचं नाव यजुर्वेद. हा आणि मग त्या यजुर्वेदाचे स्वरूप काय होतं, तर यजुर्वेदाचे स्वरूप होते महाशक्तिशाली ब्रह्मदेवाचं होतं. त्यानंतर त्याच्या शरीरात जो तिसरा पुरुष पाहिला त्याचं नाव काय होतं, तर तिसरा होता सामवेद. मग त्या सामदेवाचं स्वरूप कोणाचं होतं, तर बुवा त्या सामदेवाचं नाव शंकराचं होतं, माझ्या बापाचं होतं, माझ्या मालकाचं होतं. आणि त्या सुंदर कन्येचं नाव काय होतं, तर मोरे बुवा. त्या सुंदर कन्येचं नाव होतं वेदांची माता म्हणजे सावित्री होय. म्हणून बुवा पहिला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि त्यांचे स्वरूप काय होतं. ऋग्वेदाचं स्वरूप भगवान नारायण, यजुर्वेदाचं महाशक्तिशाली ब्रह्मदेवाचं आणि सामवेदाचं स्वरूप म्हणजे भगवान शंकराचं. ह्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तुम्ही आलात. धन्यवाद. यांना गांगेश्वराची शपथ आहे. यांनी जर खोटं बोलत तर गांगेश्वराची शपथ आहे. तुम्ही खोटं बोललात, तुम्ही फक्त उत्तर तुमच्या ग्रंथानुसार असेल तरच सांगायचं. ह्या पवित्र साजामध्ये तुम्ही सदानंद घराण्याचे शाहीर आहात. सदानंद घराण्याचे शाहीर आहात. खोटं बोलायचं नाही.
कैलासवासी सौ सुनेता शामू बावधने यांच्या स्मरणार्थ सुरेश रामू बावधने यांच्याकडून या आमच्या प्रश्नाच्या विवरणासाठी 200 रुपये आणले आहेत. तर शाहीर तुम्हाला प्रश्न आमचा माहिती आहे. तर नांगरी बळीराजाला शेतात जाताना तू कमरेला आखडी कोयती बांध, म्हणजे तुझ्या कुठल्याच गोष्टीवर अरिष्ट येणार नाही, तुझ्या संपत्तीवर संकट येणार नाही, तुझ्या बैलांवर गुराढोरांवर कुठलं संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं आहे. आमच्या प्रश्नानुसार आमच्या ग्रंथानुसार उत्तर असेल तर आम्ही मान्य करू. आणि आता काहीच बोलत नाही, बारी संपवतो तत्पूर्वी नमान ऐका. नमान आता नको, नाही आता वेळ झाली, 5 मिनिट जास्त घेतले. नमान करणार आपण, मी यांना विचारून नमन नाही करत, नमन तुम्हाला विचारून करतो. नमन करणार दुसऱ्या बारीत, फक्त ऐका 2 मिनिटं पुराण. माझा सोबती अनेक वर्ष माझ्यासोबत या कलगीतुरात आहे आणि गेल्या वर्षी साजात त्याचा सत्कार केला होता. त्याचं MIDC मध्ये सिलेक्शन झालंय आणि आता तो आजच्या वारीसाठी थांबलाय. तो नंतर आता उद्यापासून, आणि त्याचं सिलेक्शन झालंय रत्नागिरी MIDC. कुणाचं काय MIDC काम असेल रत्नागिरीत तुम्ही बिंदास सांगायचं, आपला भावच आहे. तर तो उद्यापासून तिकडे रुजू होतोय. ही शेवटची वारी तो बघतोय. माझी इच्छा आहे, आमची सगळ्यांची इच्छा आहे की योगेश लांबोरे ये, तुझा सत्कार साजातून करायचा आहे पुन्हा एकदा. योगेश लांबोरे ये. अरे होय होय, गवळणीला बघतो आधी करतो. करा करा, ए उभे राहू सगळे. आम्हाला योगेश लांबोरे प्रचंड खस्ता संघर्ष करून MPSCची पण तयारी केली आणि आता आमच्या MIDC मध्ये सिलेक्शन झालेलं आहे, रत्नागिरीत मिळालेलं आहे. आता गुरुडोरं सांभाळायची, बापसाला आईवडिलांना सांभाळायचं. गाव पण भेटलाय. बुवा बोललं ना, गावाला माणसं नाहीत, चाकरमणी आहेत. आम्ही चाकरमणी एक पाठवला गावाला, जा चल मजा कर. असं करून वारी संपवतोय. फक्त बुवा ऐकत. सदालाल घराण्याचे शाहीर आहेत. सदालाल घराण्याची शपथ घेऊन सांगायचं आणि आडवलीचा धनी गांगेश्वराची शपथ घेऊन सांगायचं. उत्तर तुमच्या ग्रंथानुसार नसेल मान्य करा, मात्र तसंच सांगायची, शपथ घेऊन सांगायची. सदालाल घराण्याची शपथ आणि माझ्या गांगेश्वराची शपथ घेऊन सांगायचं. उत्तर बरोबर की खोटं, आणि आले आल्या सांगायचं. पुनसतेने काय केलं, पहिली बारी माझी साल काढलं आणि न सांगितलं उत्तर बरोबर आहे. आंबीच आहे ते. धन्यवाद. येतोच. शुभ